हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज मी एक जुनंच बट बऱ्याच दिवसांनी कॅरेक्टर घेऊन आलेली आहे. सिन्स आपले वाटपौर्णिमेचं जरासं मध्ये खंडित झालं होतं सिलसिला, आपला जे पॉडकास्टचा सिलसिला चालू होता वाटपौर्णिमेचा तर तेच कंटिन्युएशनमध्ये आता ही राहिली होती. तर म्हटलं हिचं पण आटपून घेऊया आणि हिला पण थोडी आपटून घेऊया. ती म्हणजे वाव चोमुड्डी. त्यासोबतच वाव चोमुड्डीने एक नवा उपक्रम, ठगवण्याचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. त्याबाबतही आपण थोडंसं बोलणार आहोत. तर आजचा पॉडकास्ट असणार आहे वाव चोमुड्डीच्या वटपौर्णिमेचं, प्लस इन ॲडिशन टू दॅट तिचा नवीन ठगवायचा उपक्रम. ओके, लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. ही बाई ना काय बोलेल त्याचा नेम नाही. कधी कधी तर असं हिला वाटतं की ही खूप फनी बोलते आहे आणि ते खूप काहीतरी कॉमेडी आहे आणि हिला खूप कॉमेडीचा सेन्स आहे, कॉमिक सेन्स आहे. पण ॲक्च्युअलमध्ये ते इतरांसाठी किती फनी असतं ते माहिती नाही, पण ही स्वतःचं हसू मात्र नक्कीच करून घेते. तसंच या वटपौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये ही म्हणत होती की ही वटपौर्णिमा सगळ्यात बेस्ट असणार आहे, सगळ्यात स्पेशल असणार आहे आणि सगळ्यात खास असणार आहे. आणि मी कित्येक वर्ष अशा वटपौर्णिमेसाठी झुरत होते. शिक्षिकेची मुलगी आहे ही, कुठे कुठचे शब्द वापरावेत आणि कसं काय, खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं मला. आणि ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की चोमुड्डी, तू काहीच नको बोलूस ग, कारण तू जितकी हुशारी दाखवायला जातेस ना तितकी तोंडावर पडतेस. झुरणं कशाला म्हणतात आणि कशासाठी झुरत होती ही? तर हिच्याकडे कोणी नव्हतं जे हिचं शूट घेईल, हिला सजलेली धजलेली दाखवतील आणि हिचे ते मोमेंट्स कॅप्चर होतील. तसं कोणी हिला साथ देणारं नव्हतं. नवरा तर अजूनही भाव देत नाही. ही क्लेम करते की आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. असेल, सुधारणा थोडीफार झालेली असू शकते, कारण हळूहळूच होते ना ते, एकदम असं काही ट्रान्झिशन तर होत नाही. तर थोडाफार असा काहीतरी चेंज त्याच्यामध्ये आला असेल. बट हिचं झुरणं काय आहे म्हणजे लोकांना ना किती काय काय असतं आणि किती गोष्टींसाठी त्यांचं मन झुरत असतं, त्यांना त्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं वाटत असतं, ज्या खूप खरं तर इम्पॉर्टंट गोष्टी. झुरणं आपण कशाला म्हणतो की ज्याच्यासाठी म्हणजे आपल्याला खूप त्या गोष्टीची आसक्ती असते किंवा खूप आपण त्याची वाट पाहिलेली असते आणि ती काहीतरी एक इम्पॉर्टंट गोष्ट असते. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये झुरण्यासारखं काय आहे की हिचं कोणी शूट घेतलं नाही किंवा फोटोज काढले नाहीत रिअली. आणि का तर हिच्या ज्या साळकाया माळकाया आहेत, जी DBS गँग आहे त्यांचं असायचं आणि त्यांचं असं सिनेमॅटिक शूट्स वगैरे व्हायचे आणि त्यांना कॅप्चर केलं जायचं, रील्स वगैरे ते बनवायचे. पण हिला कोणी साथ द्यायचं नाही, त्यामुळे ही झुरत होती. सगळ्यात पहिली गोष्ट तर मला हेच कळलं नाही की हे सण समारंभ ह्या स्वतःसाठी करतात, स्वतःला काहीतरी प्राप्ती व्हावी किंवा एक आपली संस्कृती जपण्यासाठी करतात, जसं हे सो कॉल्ड DBS क्लेम करतात, की खरंच असं फक्त शो शायनिंग. म्हणजे ह्यावरून तर हेच प्रूव्ह होतं आहे ना, वाव चोमुड्डीच्या बोलण्यावरनं हेच प्रूव्ह झालं आहे की हे सगळं जे काही तामझाम आहे, हा जो संस्कृती जपण्याच्या नावाखाली केलेला जो अट्टाहास आहे किंवा जे काही नाटकं आहे, जी फालतूगिरी जी यांनी चालवली आहे, ती फक्त आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठी, त्या रील्स शूट करण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी, सजण्या धजण्यासाठी आणि त्याच्यावरती पैसे छापण्यासाठी, ह्याचसाठी आहे. हे कुठलीच गोष्ट मनोभावे करत नाही. कारण जर हा प्रकार त्यांनी जर, स्पेशली आता आपण वाव चोमुड्डीबद्दलच बोलूया, चोमुड्डीने जर हा प्रकार मनापासनं केला असता तर ह्या कोण बघते, कोणापर्यंत ते पोचतंय, ज्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे, पोचणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीपर्यंत पोचलं तरीही खूप आहे. म्हणजे आता वाटपौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये नवरा इम्पॉर्टंट आहे. तर नवऱ्याला जे काही तुम्ही नवऱ्यासाठी जे काही इच्छा मागताय किंवा नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी जी प्रार्थना करताय ती देवापर्यंत पोचली
किंवा त्याच्यापर्यंत ते वाण किंवा जे काही आहे ते पोचलं, तो प्रसाद पोचला तरी इनफ आहे. ही खरी त्यामागची भावना असली पाहिजे. पण हिने त्या गोष्टीला फुलस्टॉप लावलेला आहे आणि हे तिने क्लिअर केलेलं आहे. इनफॅक्ट ह्या जो आपला एक हे होतं की कशासाठी नेमकं हे करतात, हा जो क्वेश्चन मार्क होता त्याचा आन्सर चोमुड्डीने दिलेला आहे. कशासाठी? फक्त रील बनवण्यासाठी आणि त्यावर पैसे छापण्यासाठी. तर फक्त हा सगळा दिखावा आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही भावना किंवा काही अशा सांस्कृतिक गोष्टी वगैरे ह्याचा दुरान्वयही काहीही संबंध नाही. आणि कळलं का चोमुडी, तुला ना ह्याचसाठी कोणी उभं करत नाही आणि तुला कोणी तुझ्याशी काही ओळख पाळख किंवा तुला कुठल्या ग्रुपमध्ये किंवा तुझ्याशी कोणती फ्रेंडशिप किंवा कुठलं काहीच करत नाही. कारण तू अशी चंदडोक्याची मंद आहेस ना की तू असंच स्वतःचं तर करतेसच हसू, पण इतरांनाही त्याच्यामध्ये ड्रॅग करते, त्यांचंही पितळ उघडं पाडतेस. कशी आहेस ना तू चोमुड्डी, गुड्डी बुड्ढी. आणि ते सगळं बोलल्यानंतर आता हिच्यासाठी ही खास वटपौर्णिमा होती, कारण ह्यावेळेला तिच्याकडे फोटोग्राफर होता आणि जो तिचं शूट घेणार होता आणि नंतर ते काहीतरी असं छान अशी रील वगैरे बनवून टाकणार असं ही म्हणाली. आणि त्यासाठी ती फार खुश आहे आणि सगळ्यात बेस्ट वटपौर्णिमा आहे. आणि हळूहळू नवराही माझं ऐकायला लागला आहे. आमचंही असं थोडंफार आता आमचे हे पण असं छान, म्हणजे काय माहिती आता काय छान असं काय दिसून तर असं विजिबली असं काही वाटत नाही आहे, पण म्हणते तर असावं. तर हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आता काहीतरी एकदम मस्त, आता बघूया हिने काय मेकअप आणि काय हे आणि कसं सिनेमॅटिक शूट वगैरे काय घेतलं आहे, काय उजेड पाडला आहे. आणि अपेक्षा भंग मंडळी, लिटरली. म्हणजे मला असं वाटत होतं की हे जर असं असेल, म्हणजे काहीतरी टीम आणि एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी आणि वॉट एव्हर अँड वॉट नॉट सगळं करून जर हे प्रोडक्ट येत असेल तर मग कठीण आहे बाबा. बरंच आहे तुझं कोणी शूट घेत नव्हतं, कदाचित तुझा अवतार बघूनच ते म्हणत असतील की नाही बाबा, हिचं शूट घेऊन आपल्याकडे येणारे क्लायंट पण पळतील, त्यापेक्षा नकोच. तर मला वाटतं चोमुड्डी, तुझी पहिली आणि शेवटची अशी वटपौर्णिमा असेल की कोणतरी रिस्क घेतली असेल तुझ्याबरोबर काम करण्याची किंवा तुला शूट करण्याची. नाहीतर काय ते साडी, काय ते आता मी ते अंगपिंड आणि काय ते जे हे आहे तिचं ची जे काही आहे ते त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे, कारण ते काय आपल्या हातात नसतं, ते परमेश्वराने दिलेलं असतं. बट जे आपल्याला जे मिळालंय किंवा जसे आपण आहोत त्यातूनही आपल्याला कसं बेस्ट, आणि त्यात तुम्ही जर असं काही असं प्रोफेशनल लोक हायर करताय असं म्हणताय, तर मग त्यांच्याकडे तर खूप स्किल्स असतात, तर ते स्किल्स कुठेच काही दिसले नाही. आणि अक्षरशः साडीचा चोळामोळा गोळा केलेला होता, ती साडी अक्षरशः गोळा करून गुंडाळली होती आणि त्याच्यातनं अगेन एक साईडचं बाहेर आलं होतं पूर्ण, एक ते बाहेर काढायचंच असतं आणि त्याच्यामध्ये पण तो पदर असा ओढून असा तो एक असा पदराचा असा एक गोळा करून तो असं एकच पदर असा काढल्यासारखा 3-4 त्या पदराचे जे काय म्हणतात निऱ्या त्या सोडून फक्त एकच असा गोळा करून पदर घेतलेला, त्यातनं एक साईड पूर्ण बाहेर एका साईडने दिसते. असं वाटत होतं की वाटीवरच फोकस आहे, कटोरीवरच, आणि साईडने पूजा करताना कटोरी एकदम मस्तपैकी एकदम दिसते. आता कोणी म्हटलं की तुमची नजर वाईट आणि हे ते, तर थोडं ना भान असलं पाहिजे. नजर वाईट वगैरे काय नाही, जे दिसतंय ते घाण दिसतंय आणि त्यामुळे बोलावं लागतंय, ते दिसतंच आहे. ते काय असं कोणी असं काहीतरी वाकून किंवा असं काहीतरी वर करून बघत नाही आहे. जर समोरची व्यक्ती ते दाखवते आणि तेच दाखवण्याचा तिचा उद्देश आहे, तर ते आम्हाला दिसलेलं आहे. आणि कितीही अवॉइड केलं तरी नजर जातेच आणि तेच दिसतं, तेच दृश्य आहे. तर आता काय बोलावं. तर जरा काय कुठला प्रोफेशनल माणूस निवडलास ज्याने तुझ्या पूर्ण शूटची, तुझ्या कसली ती काय ती पूर्ण काकी मावशी तात्या मामा एक केला आणि काय त्या फेऱ्या पण मारते. जरा बाकीच्या बायका बघ कशा, म्हणजे हिच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या पण थोडंसं काहीतरी तो नाजूकपणा आहे. पण हा आपला अमिताभ बच्चन
चालतोय एकदम दाणकट. आता ते शरीराबद्दल अगेन नाही आहे, पण ते आपलं कसं आपली देहबोली त्याच्यावर आहे. आणि शरीर काय परमेश्वराने दिलं आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही माझं, पण ते कसं कॅरी करायचं, कसं त्यातनं आपण बेस्ट दिसायचं हे तर आपल्या हातात असतं ना. तर ते काय पूर्ण विल्हेवाटच लावली त्याची. आणि एकदम म्हणजे एकदम ही किती हिने असा काही आव आणला आणि किती काही बोलली ना तरी तेच ध्यानच आहे. ते तिच्या आईसारखंच आहे. तिच्या आई पण जशी राहायची, जसं तिचं राहणीमान आहे तसंच ही चोमुड्डी आहे. फक्त सासर थोडं बरं आहे त्या मानाने, म्हणजे असं राहणीमान आणि अशा सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे ते थोडंसं परिणाम झाला आहे. अदरवाईज हिच्यात आणि हिच्या आईमध्ये काही फरक नाही आहे. ही पण 2.0च होणार आहे. सो आता तिला शूट करायला माणसं आहेत आणि नवरा तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय असं तिचं म्हणणं आहे, की माझ्या मनासारखा थोडा थोडा वागायला लागला आहे. त्यामुळे ही वाटपौर्णिमा एकदम बेस्ट वाटपौर्णिमा असणार आहे. आणि मनापासून ह्यावर्षी ती पूजा करणार होती. म्हणजे इतके वर्ष जे काही केलं ते मनाविरुद्ध केलं आणि करायचं म्हणून केलं. बाकी त्याचा काही असं म्हणजे सगळं आणि सगळं हे दिखावा आहे. आणि जेव्हा आपलं जे असं मनासारखं होईल तरच ते करायचं, नाही तर नाही करायचं. तर बहुतेक देव पण कन्फ्यूज झाला असेल. आज ही बाई नवरा मागते, पुढच्या वर्षी परत नाही मागणार, काय करावं तर काय करावं. आणि याच्या आधीचं जर मग सगळंच जर रद्द झालं असेल तर मग सुमार वाचलास तू घाबरू नकोस, नाही भेटणार हे तुला पुढच्या जन्मी. आणि ते टीम सतत टीम करत असते. माझी टीम आली असेल आणि माझं हे, आणि ते काय आईकडे बसवते त्यांना आणि अक्षरशः टाइमपास करत असते. कसली टीम आणि कसलं काय आणि कुठलं मोठं हिचा काय ते स्टुडिओ काय बांधते आणि काय करते. बापरे, डोक्यावर परिणाम झालेला आहे या बाईचा. बेसिक गोष्टींमध्ये हिला सुधारणा करण्याची गरज आहे. आणि आली मोठी टीम आणि हे आणि ते, काय ऐकावं ते नवलच बाबा आणि पाहावं ते त्याच्याहून हॉरिबल. तिथे जाऊन बसते आणि नुसतं कधी काही गेमच खेळत बसतात, तर कधी काय हिचं टाइमपासच चाललेला असतो. कधी त्या मुलाबरोबरच अर्धा व्लॉग, तर ठीक आहे ते बच्चा दिखाव पैसे कमावाले, पण असेल तो मुलगा चुणचुणीत आणि बोलणारा वगैरे, पण किती ते असं समोरच्याने किती दुसऱ्याची मुलं, आम्हाला आमची मुलं प्रिय आहेत बाबा, आम्ही आमच्या मुलांचं बालपण एन्जॉय केलं आहे. आणि आमच्या नातेवाईकांची किंवा आमचे जे आप्तेष्ट आहेत त्यांची सगळे भाऊ आणि बहिणी आणि बाकी काकी मावशी चुलत भावंड यांचं सगळ्यांचं ती आम्हाला पुरे. तुझ्या मुलाचं आणि कुठे आता कौतुक बघत बसायचं आणि त्याचे खेळ बघत बसायचं आणि काय कधी काय भरत आहे आणि हिचं काय फालतूगिरी नेम छान आहे अजून बरं काय आहे आणि काय करतो हा का आणि काय अजून काय भरवतो आणि त्यात काय आहे अय्या काय छानच. हे सगळं हिचं ते अनुनासिक आवाज काढते, अनुनासिकच म्हणतात ना, तो काहीतरी आवाज काढत आणि त्या मुलाचं पण काहीतरी चाललेलं असतं. हे काय टाईमपास आहे. आणि मला खरंच कळत नाही नंगे नहाती काय और निचोडती काय. कारण इतके पण असं काही व्ह्यूज आणि इतकं पण काय हे नाही. शेवटी तो तिचा लुकआउट आहे. पण खरंच म्हणजे ही कमवते काय देते काय आणि हिच्याकडे ते काय ते टीम ते इतके फालतू आहेत आणि इतके व्यर्थ आहेत की हिच्याकडे कामाला लागले आहेत ते लोक. आणि काय पगार आणि काय आणि किती हिचं काय ह्याच्यावरती भरोशावर तुम्ही असं ही कामं वगैरे घेताय, म्हणजे आश्चर्य आहे. कारण असं पॉसिबल नाही आहे की हे मल्टिपल अशी कामं करत असतील, कारण ही तर त्यांना पूर्ण दिवसभर बसवते आणि काय करून घेतेस ते काय माहिती. लॅपटॉप उघडून बसलेले असतात तर खरे. आणि त्यातही ही काय पगार देत असणार. आणि म्हणजे नवीन नाही, यंग तरुण अशी होतकरू मुलं दिसत आहेत. मग का तुम्ही असं वेळ आपला वाया घालवत आहे. कुठेतरी दुसरीकडे टॅलेंट वापरा तुमचं. हे काय आहे हे असं, म्हणजे हे तर एकदम बेसिक लेवलचे यूट्यूबर्स आहेत, ह्यांच्याबरोबर काम वगैरे करून काय तुम्हाला मिळतं आहे. आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर काय एक्सपिरियन्स. हे हिचं जर शूट तुम्ही काय हिचं काम केलं आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आणि आम्ही बनवलेत तर ते कोणाला रेफरन्स म्हणून द्याल तर झालं तुमच्या आयुष्याचं कल्याण. खरं आता काय करायची ती करा, आता लावून घ्या स्वतःची आपल्याला काय.
नवऱ्याने केलं कौतुक म्हणे, काय फेकाडी फेक टायटल देते, त्याने तर नोटीस पण नाही केलं लिटरली. म्हणजे ही आली, हिने त्याला जबरदस्ती सांगितलं, काय मग कशी दिसते मी, कशी आहे माझी साडी, आणि काय बोलणार की नाही 2 शब्द बायकोबद्दल. मग तो बोलला की काय बोलू, सुंदर दिसतेस, छान दिसतेस, आणि अगदी अशी बायको काही कोणालाच मिळाली नाही, मला मिळाली, अशी एकदम खोतासारखा बोलतो. बस तेच त्याची स्टाईल आहे, तेवढंच काहीतरी. म्हणजे दोघेही असले पकाव आहेत ना, दोघे एक नंबरचे, काय वेगळंच काहीतरी जगात. आणि इतकं विचित्र आहे त्यांना, काय माहिती कोणाला. आणि कॉमेंट पण करतात काही हिचे अंडे की त्या सुमारला घेत जा, सुमार एकदम आला की मजा येते, काय कॉमेडी. शी, काय कॉमेडी आणि काय सुमार, टुकार आहे तो. हिला पण काय भेटला आणि हिच्या नादी लागून आणिच एकदमच पारच झालं आहे त्याचं. कसली मजा आणि कसलं काय, नुसतं तेच एका स्टाईलमध्ये आपलं तसं बोलायचं की झाली कॉमेडी. आणि आता हिच्या बिझनेसबद्दल, सो कॉल्ड जे काही ठगवायचा धंदा लावला आहे ना त्याच्याबद्दल बोलूया थोडंसं. तर ही इतकं म्हणजे जीवाच्या आटापिटा करून आणि अक्षरशः लोकांशी ना अशी तावातावानेच बोलते आणि भांडायलाच येते. बाबा ज्याला पाहिजे तो देईल तुझ्याकडे, तू काही उपकार नाही करत आहेस चोमुड्डे. काय ते किती पकवते आणि किती, जर तुझ्याकडे जर इतकंच तुझ्याकडे येत आहेत ना लोक, सतत मला कॉल येत आहेत, आला का, चालू झाले का फोन, हे ते असं, जर तुला आहे ना इतकी बिझी आहेस तर तुला इतकी भीक मागण्याची गरजच नाही आहे. आणि भीक तर मागते ते मागतेच, वर इतकं दुनियाभरचं क्लॅरिफिकेशन देते, जे काही बोलतेस ते एकतर पटण्यासारखं नाहीच आहे. आता ते कसं ते सांगते. पहिली गोष्ट काय तर म्हणे की आम्ही एवढं तुमचं प्रमोशन करतो, तुमचा कुठलाही काही असेल, छोटा मोठा बिझनेस तुम्ही काही करत असाल तर आमच्याकडे तुम्ही येऊ शकता आणि आम्ही तुम्हाला आमच्या 3ही प्लॅटफॉर्मवर प्रमोट करू. आणि फक्त एकदम नॉमिनल प्राईसमध्ये, अशी प्राईस तुम्हाला कुठेच मिळणार नाही. फक्त आणि फक्त 3,000 रुपयाचं पॅकेज आहे. 3 आणि 6,000 असे 2 पॅकेज आहेत. तर 6,000चं मोस्ट रनिंग पॅकेज आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ट्राय करू शकता. आणि कोणच इतक्या कमी किमतीत कोणताच इन्फ्लुएन्सर देत नाही आहे. तुम्ही चेक करा, कुठलाच इन्फ्लुएन्सर देत नाही आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यात माफक दरामध्ये तुम्हाला प्रमोट करून देतो आहे. आणि तुमच्याकडून काही तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त तुमच्या प्रोडक्टची माहिती द्यायची आहे. सगळं आम्ही करतो आहे. एडिटिंग आम्ही करतो आहे, त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन आम्ही करतो आहे. मग त्याचं जे काही कसं ते दाखवायचं, प्रेझेंट करायचं, ते आम्ही विचार करतो आहे. तुम्हाला इतके व्ह्यूज मिळवून देतो आहे. तुम्हाला फक्त एक थोडे पैसे द्यायचे आहेत त्या बदल्यात. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला किती व्ह्यूज मिळणार आहेत, किती रिटर्न्स येणार आहेत, तुम्ही विचार केलाय का कधी? हा विचार करा. कोणीच नाही. तुम्ही मला दाखवून द्या कोण तुम्हाला एवढे ह्याच्यामध्ये करताय. आम्ही मॉडेल पण देत आहे. बस कर ग, बस कर बाये, बस कर. डिटँक डिंग. पहिली गोष्ट, कोणी आपला काही घाटा करून किंवा काही नुकसान करून अजिबातच कोणाचं काही भलं, आणि तुमच्यासारखे तर DBS वाले तर सोडूनच द्या. त्यामुळे ते तर पॉसिबलच नाही आहे. दुसरी गोष्ट की काही तू उपकार करत नाही, त्याच्या बदल्यात पैसे घेते. तिसरी गोष्ट, तुम्ही एकदा तिला प्रमोट करायला द्याल, एकदा ती काय ते करेल, पण तो व्हिडिओ किती लोक किती वेळा बघणार आहे आणि किती सिरियसली त्याच्यावर विचार करणार आहे. किंवा तुमच्यासारखे कितीतरी लाखो लोक असतील, लोक बघतात, अशा रील्स येतात, उडवतात, आणि कोण एवढं लक्षात ठेवत नाही आणि कोण एवढं काही नोट करत नाही. सो ते तुम्हाला कुठेतरी वारंवार ते रिपीटेडली तुम्हाला ते प्रमोट करत राहावं लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी ते एक तुमचा ठसा उमटेल आणि तुम्ही काहीतरी थोडं नजरेस याल लोकांच्या. बट देन अगेन त्याच्यासाठी तुम्हाला रिपीटेडली पैसे देत राहावे लागतील, कारण हे एका वेळचं आहे, राईट? जे पण काही ती चार्ज घेते ते. तर असं तर नाही आहे की महिनाभर तुम्हाला दाखवत राहणार आहे किंवा तुमचं प्रमोशन करत राहणार आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा जम बसायला वेळ लागतो. जर तुमच्या परीने प्रयत्न करून, जर तुम्ही काही करून जर ते जमलेलं नाही आहे आणि तुमचा धंदा मुळातच होत नाही आहे फारसा, आणि त्यामुळे तुम्ही हिच्याकडे आलात आणि हिला सांगत आहात, हिचं जे काही थोडंफार ऑडियन्स वगैरे आहे, हिचा जो रीच आहे, त्या रीचचा तुम्हाला थोडा फायदा करून घ्यायचा आहे, त्या दृष्टीने तुम्ही जर विचार करत असाल तर
ह्यांचं ऑडियन्स कितपत घेणार आहे आणि किती ऑडियन्स ह्यांचं स्वतःचंच हे जे प्रमोट करतात ते प्रोडक्ट घेतात, हाच एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर तुमचं काय आणि किती घेणार आहे. आणि जरी कोणी असं असतील एक 10-12 जणं हजारातनं, तरी पण असं काही प्रोडक्टच्या बाबतीत सगळंच काही हिने जे दाखवलं सगळंच काही विकलं जाणार आहे असं नाही. आणि जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होईल तेव्हा होईल. असे फार कमी जणं असतील जे प्रॉफिटमध्ये असतील सद्यस्थितीत आणि अजून थोडं ग्रो व्हावं, अजून बेटर ह्याच्यासाठी ते हिला रीच आउट होत असतील. बाकी तर ज्यांना रीच मिळत नाही आहे असेच मोस्ट ऑफ द लोक असतील जे कमी पैशामध्ये थोडंफार, आता त्यांच्या दृष्टीने ही काही कमी अमाऊंट नाही आहे, म्हणजे जी 3000 6000 वॉटेवर जे काही आहे, तर ती वन टाईम नाही, म्हणजे ईच टाईम आहे ती वन टाईम वगैरे असते. आणि त्याच्यामध्ये जर काहीतरी 3-4 वेळा असलं असतं तरी विचार करण्यासारखं होतं. बट ईच टाईम यू हॅव टू पे दॅट मच अमाऊंट. तर तुमचा ऑलरेडी जर काही धंदाच होत नाही आहे आणि त्यात तुम्ही जर काढून हिला पैसे देत असाल, इन्व्हेस्टमेंट असते, पण इन्व्हेस्टमेंट पण राईट प्लेस आणि योग्य ठिकाणी तुम्हाला ती करता आली पाहिजे. अदरवाईज डेड इन्व्हेस्टमेंट पण असते, यू नो दॅट राईट. सो ही एक प्रकारची डेड इन्व्हेस्टमेंटच वाटते. आणि तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल तर तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं, अशी अवस्था होणार आहे तुमची. सो कितपत आता, आणि कोणी गॅरंटी घेत नाही, ते अजून एक गोष्ट की ती तिच्या परीने करेल प्रयत्न. मी अगदीच नाही म्हणत नाही आहे. तिचं जे काही आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा ज्याचे पैसे घेतलेले आहेत तेवढं ती करेल. बट देन अगेन व्हॉट इज द गॅरंटी की तुम्हाला तिच्या थ्रू काही हे मिळणारच आहे किंवा तुम्हाला ऑर्डर्स वगैरे मिळतीलच. देर इज नो गॅरंटी राईट. सो अगेन इट इज लक फॅक्टर. तर त्यापेक्षा का नाही तुम्ही स्वतःच थोडा अजून जोर लावत आणि अजून थोडं काही करता येईल का जोमाने, आणि काही असे टॅग्स वगैरे वापरून कसं काय आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आपला. आणि शेवटी हा ना नशिबाचाच भाग असतो. हे सगळं सोशल मीडियावरती ना हे सगळं म्हणजे चांगल्यात चांगले बसतात आणि बकवासमधले बकवास पण उडतात. तर ते इट्स ऑल अबाउट डेस्टिनी आणि तुमचं लक. आणि एक जसं मावसाने सांगितलं, एक काहीतरी तुमचं व्हिडिओ व्हायरल होण्याची किंवा तुम्हाला रीच मिळण्याची देर, अँड द बॉल इज इन युअर कोर्ट. सो मला असं वाटतं की ह्या लोकांना किंवा हिच्यासारख्यांना काहीतरी, आणि ही करणार, माय गॉड, मॉडेल बघा, ही मॉडेल पाहिजे का तुम्हाला? हा पण विचार करा. हे मॉडेल काय करणार रे बाबा? मॉडेलला हिचाच हिरो बघत नाही आणि लोक बघणार या मॉडेलला. देवा, कासे आते. आणि कॉन्फिडन्स म्हणजे अजिबात, कॉन्फिडन्स की कोई कमी नाही आहे बंदी में. राहिला प्रश्न व्ह्यूज मिळवून देण्याचा, आणि तुम्ही बघा की जेव्हा मी तुमचं व्हिडिओ प्रमोट करेन तर त्यावेळेला किती व्ह्यूज येतील आणि एवढे व्ह्यूज आम्ही तुमच्या प्रोडक्टला मिळवून देतोय. तर अगेन इट्स अ ट्रिक, इट्स अ मार्केटिंग ट्रिक. हे बोलण्यामध्ये अतिशय धूर्त, चलाक लोंबडी, चोमुड्डी. काय तर म्हणे की काय, व्ह्यूजचा फायदा कोणाला होतोय? तू लोकांकडनं पैसे घेते प्रमोट करायला, तो पैसा तुझ्या खिशात जातोय. त्याच्यानंतर तुला कॉन्टेंट मिळते फुकटचं, ते पण तुझ्याच फेवरमध्ये आहे. त्याच्यानंतर प्लस तू तो व्हिडिओ छापून तुझ्याच सोशल मीडिया हँडल्सवर टाकते आणि हे येडे अंडे त्याला व्ह्यूज देत आहेत. त्या व्ह्यूजचे पैसे कोणाला मिळत आहेत? मग कोणाला शाणी बनवून येडा बनवते? आली मोठी चलपट चोमुड्डी गुड्डी द बालबुड्डी. ह्यातच सगळं आलं. कशी लपेटते बघा ही बाई, एक नंबरची धूर्त. कशी म्हणू की तुम्हाला किती व्ह्यूज मिळतात, जसं काही व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेला रेव्हेन्यू ही त्यांनाच देणार आहे. व्ह्यूज मिळत आहेत म्हणे शाणी. त्यांच्याकडनं 6000 घेऊन आणि 10,000 कमवेल ते व्ह्यूजवर. आणि वर हिचं हे सडलेलं कॉन्टेंट पण बघा. हे पण असलंच काहीतरी प्रमोशन करत राहणार आहे. प्रमोशनचं कॉन्टेंट हिचं म्हणजे काय, लोक काय सतत घेतच राहणार काय? रोज नवीन घेऊन येईल काहीतरी. मूर्खाचा बाजार. कोण नाही घेतो? एकदम फालतू आहे, काय ना काय हिच्या नादाला लागू.
ह्याला प्रश्न जे ही बोलते, तुम्ही विचार करा कुठला इन्फ्लुएन्सर एवढा कमी दरात करतोय, जे आम्ही करतोय तुमच्यासाठी एवढ्या माफक दरात. तुम्ही विचारा, कोणाला पण विचारा, कोण करतोय तर सांगा मला. आम्ही कशाला विचारू भाई, आम्हाला विचारायचंच नाही, आम्हाला कोणाला द्यायचंच नाही. आम्ही या इन्फ्लुएन्सरला मानतच नाही, कोणाला बेल मुझे मार आणि डोक्याला ताप करून घ्यायचं आहे. आम्हाला जायचंच नाही, आम्हाला तुझ्याकडे पण नाही यायचं आणि दुसऱ्या कुठल्याच DBS इन्फ्लुएन्सरकडे जायचंच नाही. आली मोठी, ह्याला विचारा आणि त्याला विचारा. फालतू तुझं बघ गा, स्वतःला जमतं ते कर, नाही तर नको करू. आम्हाला नको सांगू काय करा आणि काय नका करू. फट येडी चोमुड्डी. आणि एवढ्या स्वस्तात आणि महागात ते तू नको ठरवू. ते आम्ही प्रत्येकाची स्वस्ताची आणि महागाईची व्याख्या वेगवेगळी असते. कुठल्या गोष्टीला किती पैसे द्यायचे जे ज्याचं त्याचं तो ठरवेल. तू नको शहाणपणा सांगू की एवढ्या कमी दरात आणि एवढ्या ह्याच्यात आणि आम्हाला नाही द्यायचे. आम्हाला तुला ना काय ते 3,000 काय तुला 3 पैसे पण नाही द्यायचे, 1.5 दमडी पण नाही द्यायची तुला. मोठी आली चोमुडी बचपन, अमिताभ बच्चनची बहीण. मोठी शहाणपणा, स्वतःला काय अमिताभ बच्चनच समजायला लागली. 55 की चोमुड्डी. कॉमेंट पिन करण्याचे पैसे घेणार मॅडम. कॉमेंट पिन करायचे असेल तर 300 रुपये. नको बाई, तो काय पिन नको आणि काय नाही. तुलाच टोचल्या पिन्या, तुझा बसवला मॉडेलचा पुतळा, त्याच्यावर नाही हागला कधी कावळा. आली मोठी ग्यानडू. काय रे बाबा, काय म्हणजे ना खरंच काय कुठून ते काय ते ब्लास्टर क्लासला जाऊन आले ना, तिथूनच काहीतरी फालतूगिरी डोक्यात घेतली हिने. आणि हे असलंच काहीतरी करून आहे ना, म्हणूनच हिला असं वाटतं की आपण काहीतरी मोठे बिझनेस वुमनच, आणि त्या सुमारला आता दाखवूनच देणार की कसा बिझनेस करते बघच तू. नवरा आमच्या घरामध्ये सगळे असे बिझनेस करतात आणि मी पण एकदम त्याच परिवारातली हुशार सुनबाई. काय नाही, नुसतं ती जावबाई आहे ना, तिने ते रेस्टॉरंट क्लाउड किचनसारखं काहीतरी ओपन केलं तर तिच्यावरती जळते, बाकी काय नाही. पण ती डोकेबाज आहे आणि थोडं विचार वगैरे करून काहीतरी तिने स्वतःचं असं काहीतरी दुसऱ्याच्या जीवावर नाही करत आहे. पण हिचं काय, आणि म्हणे की आम्ही ना थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला असं सगळं नीट असं दाखवू की काय आणि काय नाही, सगळं तुमच्यासमोर डेटा दाखवू आणि जे पण आहे कोणाला काय फायदा वगैरे झाला आहे. कोण विश्वास ठेवणार आहे आणि काय कसले नंबर्स आणि कसलं काय आणि काय कोणी बघितलं आहे. जे तू काय ती बरखा बिजुरी ती पण काहीतरी टेस्टिमोनियल्स टाकत असते, ते एकेकाचं ऐकून आणि बघूनच कानातनं रक्त येतं. आणि काय फक्त हा छान होता क्लास आणि छान शिकवतात आणि असं तसं, पण कोणाची काय ग्रोथ झाली अजूनपर्यंत तिने आकडा दिला नाही. आणि ही नाही महिना झाला लगेच आकडा दाखवायच्या गोष्टी करते वाकडी. चल पट येडी चोमुड्डी. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. हे सगळं बऱ्याच दिवसापासून हिच्या या ठग लाईफ बिझनेसबद्दल मला स्पेशली तुमच्याशी बोलायचंच होतं. तर आज हे पॉडकास्ट मी स्वतःच्या समाधानासाठी केलं असं समजा. होप यू विल एन्जॉय दिस पॉडकास्ट. उद्या आपण नवीन कॅरेक्टरसोबत पुन्हा भेटू, होपफुली तुमच्या आवडीच्या कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय, मासलामा.